हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. तर आता मी मॉर्निंग वॉकला चालली आहे आणि असं होतच नाही की यांचं मला दर्शन होत नाही, या मॅडमचं. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. एक वेळेस साप समोर आला तर इतकी घाबरणार नाही, पण एवढी या गोगलगाईला घाबरते आणि ती मला दररोज दिसते चालताना सकाळी. आणि आता बघा, मी 10 मिनिटाचा एक राऊंड मारून येईल ना, तेव्हा ती म्हणजे विधभर पण अंतर पूर्ण होणार नाही, इतकी हळूहळू चालते. तर आता मी मॉर्निंग वॉकला निघालेली आहे सकाळी सकाळी. तर आणि इतकं छान फ्रेश वातावरण झालं, तुम्ही बघू शकता. आणि वातावरण बघा किती छान झालंय. आणि परत 10 मिनिटानंतर मी रिटर्न आले, तर हे बघा एवढं हिने कंप्लीट केलंय. आणि आता परत 10 मिनिटाने आल्यानंतर ही जिवंत पण राहील की नाही याची पण गॅरंटी नाही आहे. तरी ते बघू शकता तुम्ही. आणि यानंतर माझं चालून झालंय, जवळपास मी 40 मिनटं चाललेली आहे. आणि मी नंतर 5व्या किंवा 6व्या फ्लोअरपर्यंत पायऱ्या पण चढून जाते. तर आता मी पायऱ्या चढायलाच चाललेली आहे, कारण एवढं म्हणजे वेट गेन झालेलं आहे. एवढं वजनाची सवय नाही आहे. आधी खूप कमी वजन होतं आणि आता सगळे बोलायला लागले की वजन खूप जास्त वाढले, थोडं कमी कर. म्हणून आता हा प्रयत्न चालू आहे. तर बघू किती कमी होतं ते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी अचानक ठरलेला प्लॅन नगरला जायचं असं ठरलं. तर पुढे कशासाठी आम्ही नगरला चाललेलो आहोत ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. या व्हिडिओमध्ये नाही कळलं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. तर इथे बघा शिवात्मजा, आणि आम्ही आता निघणार आहोत नगरला जाण्यासाठी. तर संध्याकाळी 6 वाजता निघलो होतो आम्ही. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो, उतरणार मी आता. तर आता नेहमीप्रमाणे आम्ही थांबलेलो आहोत जेवण करण्यासाठी, आणि ते पण अन्नपूर्णा हॉटेलला. तर हे हॉटेलची टेस्ट पण छान आहे आणि रिजनेबल रेट्स पण आहेत, आणि म्हणजे स्वच्छता वगैरे सगळं छान आहे. तर आम्ही नेहमी म्हणजे बऱ्यापैकी वेळा इथेच थांबतो जेवण करण्यासाठी. आणि बघू शकतो किती गर्दी पण आहे, आणि खरंच खूप जास्त गर्दी होती आतमध्ये बघितल्यानंतर. मेनू कार्ड जे आजच्या दिवसाचं काय स्पेशल आहे ते मेनू म्हणजे डिस्प्ले करतात ते बोर्डवर. आणि बघू शकता किती जास्त गर्दी आहे. तर वेटिंगला होतं, आम्ही वेट करत होतो की कधी नंबर येईल. आणि इथे शिवाय वेट करते जेवण कधी येईल त्याचा. खरंच खूप छान, म्हणजे 9 तरी वाजले असतील.
9:15 वाजले असतील आणि शिवाय मला वाट बघते जेवण कधी येते. तर जेवणाची ऑर्डर दिलेली आहे पनीर सूर्यमुखी जी इथली स्पेशालिटी आहे. तर तुम्ही जर काय बघते आणि शिवाय आपल्याला थोडी सर्दी पण झाल्यासारखी वाटत होती. आणि पनीर सूर्यमुखी जर घेतली ना तर 2 भाज्या घेण्याची पण गरज पडत नाही. एका भाजी म्हणजे खूप जास्त क्वांटिटी येते. तर चला मग काय ते तुला काय खायचं आणि आजोबा तुला काय खायचं दे काकांकडे. तुला काय खायचं काय वाटाण्याची पनीरची भाजी खायची का? चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणती भाजी इशू? पनीर सूर्यमुखी. बाय. छान.